दाखवले जात आहे त्यांनी मर्यादा ओलांडल्या आहेत। तुम्ही जे करत आहात ते योग्य आहे का? लहान मुलंही हे शो पाहत आहेत। अरमान मलिक जे बोलत आहे त्याचा परिणाम लोकांच्या मनावर होतोय। आजकाल घडणाऱ्या घटनांचे बलात्काराचं चित्रीकरण केलं जातंय। तो स्वतःला हिंदू म्हणवतो। या पद्धतीचं दाखवणं योग्य नाही। आम्ही याबाबत केंद्रीय नेत्यांना भेटून यावर वचक राहावा ही विनंती करणार आहोत। आज पोलीस आयुक्त यांना भेटलो, त्यांचं शूटिंग थांबवावं ही विनंती केली आहे। विवेक फणसळकर यांनी आश्वासन दिलं आहे तथ्य पडताळून कारवाई करण्याचे। बिग बॉस 3चं शूटिंग चालू आहे। तुम्हाला माहिती आहे हा रिअलिटी शो आहे आणि त्याच्यामध्ये जे काय अत्यंत अश्लील असं चित्रीकरण काल त्यांनी दाखवलं सतत चालू आहे आणि सगळ्या लिमिट त्यांनी पार केलेल्या आहेत, सगळी हद्द पार केलेली आहे। म्हणजे रिअलिटी शो आहे, आपल्याला माहित आहे की ते कलाकार तिकडे काय करतात वगैरे सगळं त्यांचं जीवन तिकडे दाखवलं जातं। परंतु हे जे दोन कलाकार आहेत यांनी अत्यंत अश्लील असे कृत्य दाखवलेलं। ठीक आहे, ते नवरा बायको आहे, त्याची काय दुसरी बायको आहे वगैरे, तो स्वतःच कुठल्या कुठल्या व्हिडिओमध्ये काहीतरी बोलतोय। परंतु तुम्ही जे करताय ते सगळंच जगाला तुम्हाला दाखवायचंय का? म्हणजे ही जी वल्गॅरिटी आहे, हा जो अश्लीलपणा आहे, आज ओटीटी प्लॅटफॉर्मवर लहान मुलं सुद्धा पाहतायत। आपण पाहतोय की बलात्काराच्या घटना वाढत चालल्या आहेत। आता कालच अँटॉपिलमध्ये एका 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला, माथेरानला नेऊन तिच्या मित्रांनी, आणि ते पूर्ण बलात्काराचं शूटिंग केलं आणि ते सगळीकडे व्हायरल केलं। म्हणजे हे जे युट्यूब इन्फ्लुएन्सर आहे तो अरमान मलिक जो कोण आहे तो, तर हे असे इन्फ्लुएन्सर्स आहेत, हे कोवळ्या मनावर त्यांचं बोललेलं, त्यांचं कृत्य केलेलं हे लोकांच्या मनावर इन्फ्लुएन्स करतं, त्याचा परिणाम होतो, त्याचा पगडा जे त्यांना फॉलो करतात ते सगळं पाहत असतात, त्याचं अनुकरण करतात। आज आपण पाहतोय की बलात्कार होत आहेत त्याचं चित्रीकरण करायला लागली आहेत आणि हे अत्यंत वाईट आहे। या